बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा 3 कौतुकाची थाप चित्ररूपाने पाहणार आहोत. अडचणीत सापडलेल्यांना आपण मदत करायला हवी अशी शिकवण आपल्याला या पाठातून लेखक अय्यूब पठाण लोहगावकर यांनी दिली आहे. पाहूया आपला धडा 3 कौतुकाची थाप. पावसाळ्याचे दिवस होते. शाळा सुटली. मुले घरी गेली. थोड्याच वेळात रवी, विनय, अनिल, अमित ठरल्याप्रमाणे मैदानात आले. त्यांच्या आवडीचा पकडापकडीचा खेळ खेळू लागले. मैदानाजवळ कुडाचे छप्पर असलेला एक गोठा होता. गोठ्यातील गुरे रानात चरायला गेली होती. मात्र गोठ्यामध्ये एकच छोटेसे वासरू दावणीला बांधलेले होते. ते अतिशय गोंडस होते. त्याच्या पांढऱ्या रंगावर काळे ठिपके अगदी उठून दिसत होते. वासरू खूप सुंदर दिसत होते. पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत असे. वासराला खूप भूक लागली होती. ते आईची वाट पाहत होते. भुकेमुळे केविलवाणे होऊन हंबरत होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आभाळात काळे काळे ढग जमू लागले. वादळी वाऱ्यामुळे पालापाचोळा वर उडू लागला. ढगांचा गडगडाट होऊ लागला. झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. काही फांद्या तुटून खाली पडल्या. छोट्या छोट्या खोपट्यांवरचे काही पत्रे वाऱ्यावर उंच उडाले. दावणीला बांधलेले वासरू तर अगदी घाबरून गेले होते. ते जोरजोरात हंबरू लागले. वासराचे हंबरणे ऐकून मुले गोठ्याकडे धावली. छपराची रोवलेली लाकडे सुद्धा खिळखिळी होऊन हलू लागली होती. पाचट तुराट्या खाली पडायला सुरुवात झाली होती. वासरू स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. पूर्ण ताकदीनिशी दाव्याला हिसका देत होते आणि जोरजोरात हंबरत होते. वादळाची पर्वा न करता मुले गोठ्यात गेली. त्यांनी वासराचे दावे सोडले. दावे धरून वासराला बाहेर आणले. त्याच क्षणी मागे जोराचा काड काड असा आवाज झाला आणि संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. आढ्याची जाडजूड लाकडे सुद्धा खाली कोसळली. वासरू तेथे असते तर कदाचित त्या वजनदार लाकडांखाली त्याचा प्राणही गेला असता. पण मुलांनी वासराला अगदी वेळेत संकटातून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. ही वार्ता हळूहळू संपूर्ण गावात आणि शहरात पोहोचली. मुलांच्या शाळेत देखील ही बातमी पोहोचली. सर्वांनी मुलांचे कौतुक केले. परिपाठाच्या वेळी मुख्याध्यापकांनी रवी, विनय, अनिल, अमित या चौघांचेही पुस्तके देऊन भरभरून कौतुक केले. अडचणीत सापडलेल्यांना आपण अशीच मदत करायला हवी असे मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व मुलांना सांगितले. मुख्याध्यापकांनी दिलेली कौतुकाची थाप मुलांच्या चेहऱ्यांवर आनंद देऊन गेली. तर बालमित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील हा पाठ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.